शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे सोमवार, तारीख आहे 27 जुलै. 27 जुलै आणि 28 जुलै असं 2 दिवस जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आपल्याला पाऊस हा दिसत आहे जास्त प्रमाणात. आपण जर दुपारी 1-2च्या अंदाजे बघितलं तर कणकवली, सावंतवाडी, त्याचबरोबर राजपूर, लाजा, त्याचबरोबर संगमेश्वर, रत्नागिरी, जयगड, चिपळूण, खेड, दापोली, दाभोळ, मंडणगड, हरिहरेश्वर, महाड, महाबळेश्वर, भोर, वाई, सातारा, त्याचबरोबर कारेगाव, कराड, त्याचबरोबर ईश्वरपूर, कोल्हापूर, इचलकरंजी, निपाणी, त्याचबरोबर सांगली, तासगाव, अंजनी, त्याचबरोबर आपण जर मायनी, अ, फलटण, बारामती, कात्रज, इंदापूर, करमाळा, कर्जत, जामखेड, कडा, पाटोदा, शिरूर, कासार, पाथर्डी, अमरापूर, अ, त्याचबरोबर घोडेगाव, अहिल्यानगर, राहुरी हा संपूर्ण परिसर जर आपण सोमवारी 27 जुलैला जर बघितला, तर या भागांमध्ये दुपारी 1 नंतर रिमझिम पाऊस असणार आहे. त्याचबरोबर गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण, त्याचबरोबर फुलंब्री, कन्नड, चाळीसगाव, नांदगाव, वैजापूर, खिरडी, येवला, मनमाड, चांदवड, मालेगाव, सटाणा, नामपूर, त्याचबरोबर पेठ, दिंडोरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, घोटी, खंडाळा, अकोले, सिन्नर, संगमनेर, जुन्नर हा जर संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागांमध्ये आपल्याला चांगल्या प्रमाणात म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस हा या भागात असणार आहे. त्याचबरोबर अकोला, वाशिम, हिंगोली, पुसद, उमरखेड, त्याचबरोबर अरनी, आदिलाबाद, पांढरकवडा, यवतमाळ, त्याचबरोबर आसिफाबाद, त्याचबरोबर आपण जर सिरपूर, अहेरी हा जर परिसर जर बघितला, तर या भागात देखील काही प्रमाणात आपल्याला पाऊस हा दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर उदगीर, अहमदपूर, लातूर, नलदुर्ग, अक्कलकोट, इंदी, सोलापूर हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात देखील चांगला पाऊस होणार आहे. अक्कलकोट, नलदुर्ग, सोलापूर, त्याचबरोबर धाराशिव, वैराग, तुळजापूर, बार्शी, भूम, परांडा, कुरुडवाडी, मोहोळ, पंढरपूर, सांगोला, अकलूज, इंदापूर, करमाळा, कर्जत, जामखेड, पाटोदा, शिरूर, कासार, बीड, गेवराई, वडवणी, माजलगाव, केज, कळंब, अंबाजोगाई, परळी, गंगाखेड, परभणी, पूर्णा, त्याचबरोबर जिंतूर, शेलू, परतूर, अ, अंबड, जालना, पैठण हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागांमध्ये पाऊस हा असणार आहे. इकडे जर आपण बारामती, कात्रज हा परिसर जर बघितला, तर येथे काही जास्त पाऊस नाही आहे. म्हणजे फक्त ढगाळ वातावरण आहे. बारामती, फलटण, दौंड, केडगाव, जेजुरी, सासवड, शिरूर, मनसर, खेड, पिंपरी चिंचवड, पुणे या परिसरामध्ये झाला तर रिमझिम पाऊस होईल. नाही तर शक्यतो फक्त ढगाळ वातावरण सोमवारी 27 जुलैला या भागामध्ये असणार आहे. आपण जर मंगळवारी 28 जुलैला जर बघितलं, तर इथे आपण बघू शकता, अ, 6च्या दरम्यान जर आपण बघितलं, तर पिंपरी चिंचवड, पुणे, खेड, भोर, वाई, महाबळेश्वर, लवसा, लोणावळा, कर्जत, कुळगाव, बदलापूर, पेन, नाग, ठाणे, मुरुड, जंजिरा, माणगाव, मंडणगड हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागांमध्ये आपल्याला पूर्णपणे रिमझिम पाऊस दिसत आहे. त्याचबरोबर दापोली, खेड, दाभोळ, चिपळूण, जयगड, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजपूर, विजयदुर्ग, त्याचबरोबर सातारा, कारेगाव, वाई, भोर हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागांमध्ये आपल्याला रिमझिम पाऊस हा दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर कराड, ईश्वरपूर, विटा, मायनी, तासगाव, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, निपाणी, त्याचबरोबर आपण जर अंजनी, सांगोला, जत, त्याचबरोबर पंढरपूर हा परिसर जर बघितला, तर या भागात देखील काही प्रमाणात रिमझिम पाऊस हा होणार आहे. मोहोळ, सोलापूर, त्याचबरोबर अक्कलकोट, नलदुर्ग, तुळजापूर, लोहारा, धाराशिव, त्याचबरोबर तेर, वैराग, बार्शी, परांडा, कुरुडवाडी, करमाळा, भूम, पाटोदा, जामखेड, कडा, त्याचबरोबर अहिल्यानगर, त्याचबरोबर घोडेगाव, राहुरी, श्रीरामपूर, गंगापूर, खिरडी, वैजापूर, कोपरगाव, येवला, मनमाड, नांदगाव, मालेगाव, चाळीसगाव, कन्नड, पाचोरा, भोकरदन, जाफराबाद, त्याचबरोबर चिखली, अ, मेहकर, लोणार, शेवगाव, हिंगोली, वाशिम, मालेगाव, परतूर, त्याचबरोबर पाटी, अकोला, अकोट, त्याचबरोबर जळगाव, जामत, नेपनगर, बुऱ्हाणपूर हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या काही भागात म्हणजे रिमझिम पाऊस आहे. काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. मंगळवारी 28 जुलैला. म्हणजे विषय काय होतो वातावरणात जसं-जसं म्हणजे जवळ सगळ्याच महाराष्ट्रामध्ये वातावरण ढगाळ असणार आहे. आपण जर नागपूर परिसर जर बघितला, तर रामटेक, नागपूर, उमरेड, भंडारा, तुमसर,
गोंदिया, त्याचबरोबर उमरेड, चिमूर, हिंगणघाट, वराडा, चंद्रपूर, त्याचबरोबर शिरपूर, असिफाबाद हा संपूर्ण परिसर जर बघितला वर्धा, आर्वी, त्याचबरोबर अमरावती, यवतमाळ, अर्नी, त्याचबरोबर अकोट, अचलपूर, अकोला, खामगाव, बुऱ्हाणपूर, धरणी, बोदवड, चिखली, भोकरदन, जालना, परतूर, माजलगाव, परळी, अहमदपूर, त्याचबरोबर उदगीर हा संपूर्ण परिसर बघितला तर या भागात देखील म्हणजे चांगल्या प्रमाणात पाऊस हा होणार आहे. मंगळवारी 28 जुलैला. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. अहिल्यानगर परिसर जर आपण बघितला, तर अहिल्यानगर परिसरामध्ये आपल्याला श्रामपूर परिसरामध्ये काही प्रमाणात पाऊस दिसत आहे. म्हणजे रिमझिम पाऊस आहे, जास्त नाही. श्रीरामपूर, कोपरगाव, अहिल्यानगर परिसरात घोडेगावमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण निर्माण होईल. जबलपुरी, राहुरीमध्ये देखील त्याच पद्धतीनं म्हणजे ढगाळ वातावरण असणार आहे. जास्त काही पाऊस या भागात देखील नसणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सोमवारी 27 जुलै, मंगळवारी 28 जुलै असा 2 दिवसाचा. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला हे देखील कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.